नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ॲप ओपन झालं मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्या मॉडेलचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. मॉडेलचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याची साईज मित्रांनो आपल्याला 9.16 लावून घ्यायची आहे. राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो मॉडेलच्या व्हिडिओवर सिलेक्ट करून इथं व्हॉल्यूम ह्या ऑप्शनवर जाऊन व्हॉल्यूम पूर्णपणे ऑफ करून घ्यायचा आहे. कारण आपण स्प्लाइट मारल्या व्हॉल्यूममध्ये कट्स येतात. ते झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲड ऑडिओ यावर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट करून एक्स्ट्रा ऑडिओ घ्यायचा मित्रांनो. हे सर्व झालं मित्रांनो, तुम्हाला स्प्लाइट आणि इफेक्ट कसं लावायचं सांगतो. कुठल्या सेकंदावर आहेत ते सांगतो मित्रांनो. बघू शकता स्क्रीनवर 1 सेकंदावर 3 स्प्लाइट आहेत, 2 सेकंदावर 1, 3 सेकंदावर 1 आहे, 4 सेकंदावर 1, नंतर मित्रांनो 6 सेकंदावर 1, 7 सेकंदावर 1 आहे, नंतर 9 सेकंदावर मित्रांनो बघू शकता 1 आहे, आणि लास्ट आहे तो आपला 10 सेकंदावर. त्या सेकंदावर जाऊन मित्रांनो ॲपमध्ये तुम्ही स्प्लाइट लावू शकता. तर मित्रांनो पहिल्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं आपण लावला आहे रॉक हॉरिझॉन्टली. बघू शकता स्क्रीनवर साईज 0.5S ठेवले. त्यानंतर मध्ये 3 इमेज सोडून चौथ्या स्प्लाइटवर लावलं मित्रांनो झूम 1, साईज 0.5 सेकंद ठेवले मित्रांनो. नंतर मध्ये एक स्प्लाइट सोडून 5 सेकंदाच्या स्प्लाइटवर मित्रांनो आपण लावला आहे रॉक हॉरिझॉन्टली, साईज ठेवली 0.5 सेकंद. त्याच्या पुढच्या स्प्लाइटला मित्रांनो लावला आहे रॉक वर्टिकली, साईज 0.5S ठेवून राईट क्लिक केलं. तर पुढच्या स्प्लाइटवर लावला आहे रॉक हॉरिझॉन्टली, साईज 0.5 सेकंद ठेवलेला आहे. त्याच्या पुढे मित्रांनो बघू शकता रॉक हॉरिझॉन्टली लावलेलं आपण लास्ट, साईज ते ठेवले 0.5 सेकंद आणि राईट क्लिक केलं. त्यानंतर मित्रांनो इफेक्टवर यायचं आहे. इफेक्टवर आला का मित्रांनो आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डायमंड झूम मिळेल, त्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे. ते साईज लावायचं मित्रांनो बघू शकता 4 सेकंदापर्यंत. आणि त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टवर जाऊन इथे ॲड करायचं मित्रांनो हॅलो ब्लर. हे 2 मित्रांनो इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी ऑलरेडी ॲड केला, मी डिलीट करून घेतो. त्यापुढे मित्रांनो बटरफ्लाय ड्रीम, त्यासाठी आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल बटरफ्लाय ड्रीम. जर मित्रांनो नाही मिळालं तर तुम्ही सर्च करू शकता. सर्च केल्यावर 100% इफेक्ट मिळून जाईल. त्याची साईज मित्रांनो ती ॲटोमॅटिक लागून जाईल 7 सेकंदापर्यंत. नाही लागली तर 7 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायच्या मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे इथल्या स्प्लाइटवर. त्यानंतर जायचं आपल्याला मित्रांनो बॉडी इफेक्टवर. बॉडी इफेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो थोडंसं स्क्रोल करा.
इथे तुम्हाला इन माय हार्ट्स असा इफेक्ट दिसेल, त्यावर क्लिक करा आणि राईट क्लिक करा. त्याची साईज मित्रांनो आपल्याला 8 सेकंदापर्यंत, म्हणजे 8 सेकंदाच्या पहिल्या 0पर्यंत ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो ठेवून झाल्यानंतर मित्रांनो तिथनं पुढं आपल्याला व्हिडिओ इफेक्ट जाऊन आपल्याला रोलिंग फिल्म्स हा इफेक्ट लावायचा आहे. मित्रांनो बघू शकता स्क्रीनवर, त्याची साईज आपल्याला ठेवायची आहे. बघू शकता 9 सेकंद पुढच्या डॉटपर्यंत ठेवून घ्यायचे आहे. ठेवून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्ट. तुम्हाला इथे मेकॅनिकल असा इफेक्ट दिसेल मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये, तो लावून राईट क्लिक करायचे आहे. ते साईज रोलिंग फिल्मपासून पुढच्या स्प्लाइटपर्यंत लावून घ्यायचे आहे. बघू शकता स्क्रीनवर. ती लावून झाल्यानंतर आपल्याला लास्टला बॉडी इफेक्टवर जाऊन युनिडायरेक्शनल ट्रेंडिंगमध्ये 2 नंबर इफेक्ट आहे मित्रांनो. नाही मिळालं तर सर्च करा, 100% मिळून जाईल. आणि तो तिथनं लास्टपर्यंत लावून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं ॲडजेस्टवर जाऊन आपल्याला शार्पन 10 लावून घ्यायचा. शार्पन 10 ला राईट क्लिक करून ते साईज लास्टपर्यंत ठेवून सेटिंगमध्ये येऊन फ्रेम रेटसाठी कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्या. अशाच प्रकारचे ट्रेंडिंग ट्युटोरियल व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा.